तर फायनली दिवाळीच्या सुट्टीत ना आता भात कापूक आपण आलंय. लोकांनी भरपूर भात कापला नाही. आणि हे बघा असं आपला भात आहे सगळ्यांचा. ह्या उमळट खाली लोक झोडतात. आता मी पण चाललंय बघा. आता माका जावं लागणार आहे अर्धा तास. बॉटल आणि मी आता बघू खाली जाऊन किती कापला. नाही तर मग मी काय ना, माझं पहिलं दिवस आहे आज. पहिल्या दिवसात किती आता कापू होईल तेवढा कापायचा, झोडायचा. काल आली होती बहीण, गेलीच बाई. होऊन तर जाम बेकार आहे, एकदम बेकार. एवढा बेकार आहे ना होऊन काय विषयच नाही बाई. आपल्याकडं असं नाचणं लावतात. नाचणं पण भरपूर आहे लोकांचं अजून. नाचणं वरी ह्या काढूक अजून लय टाईम. जसं सुकवून घ्यावं तेव्हा जाऊचं रस्तो. शेतात जाऊ कसं तर रस्तो म्हणजे. आता बघू किती टाइम लागतं तर जाऊ. असे 2 बाटले घेतले. असं एकदम कसं वाटतं गावाचं वातावरण एकदम हिरवा हिरवा गार एकदम नुसता. तर आमच्या मम्मीने आता खोपूड बनवला ना जोडपूसाठी. आणि तिकडं आम्ही कापतो. ह्या असंच सावळीसाठी एक बॅकअप. अजून एक कोपरू कापूच बारको जरा हिरवा म्हणून अजून कापला नाही. ह्या बाकीचा जर ह्या सगळा दिसत आहे. माझ्या बहिणीने येऊन एका दिवसात धरून कापून गेलेत. जोडून पण झाला. फक्त आता तिकडचा राहिला थोडा आणि तिकडे वरती. हो तर असं थोडक्यात आपलं हुलिया आहे. टॉवेल बांधल्यास टोपी नाही आणले ना. टोपी आणते तर मग बरोबर झालं. होती आपली स्टार्टिंग झाली आहे माझ्याकडे. स्टार्टिंग केलं पूर्ण. इकडे लोक आहेत ते झोडतात. आमच्या मम्मीने सकाळपासून कापून ठेवला ना. वरती पण आहे. आता सगळा गोळावून खळ्यावर न्यायचा. खळ्यावर म्हणजे झोडपूक. असे पेंडे घालून ठेवला. कसं नाही घातला पण गोळावत कोण बसत तर मग मी कापता कापू लागते नाही. कोपरं झालो. हे छोटं होतं काय नाही. तो उत्तार आहे ना पाण्याचं तर म्हणून हे छोटं केलेलं कोपरं. अजून वर आपले आहेत 3 कोपरे. हा सगळा हा आपणच कापलेला. ओके आता हे बांधायचं आणि न्यायचं खळ्यावर. खळ्यावर मग ते धक्का कसं आहे नुसतं झोडपा झोडते. अजून तिकडं टाईम आहे संध्याकाळी. कुठले जाम बेकार लागतं. तुमचं सालियो डोंगर. आणि हा आपला शात आहे पूर्ण खालपर्यंत. ह्याचं कापून झालं एक कोपरं फक्त कापूचं. मम्मी काही खोपूट करताय वाटतं पुन्हा. आमच्या झोडूचा छत्रछाया मस्त. ह्या टाइम युनिक बनवला नाही. मध्ये एक दांडू लावक होतं फक्त. तर ह्या सगळं झालं आहे म्हणजे बहिणं नेली तेव्हा झोडून टाकलं नाही वाटतं. सगळं आपलाच एरिया आहे. अजून वरती पण आहे. बघू आता खोपीत बसला पाणी पिता जरा. 2च कोपऱ्यात घामाघूम झाले.
कापूस लागल्यापासून मला यंदा बरा वाटला नाही. बरा वाटला नाही तुका बोलत होते मी यायचं कापू नको म्हणून. काय केलं असतं? काय कापलं असतं काय कापलं असतं? टँग पा मम्मी पण वैतागली आता. थोडा थोडा कापला आणि दिला तर मी लाव. बस थांबक सांगायचं ना तू. मी येला पाणी दे. 4-5 माणसं होती ना. घागरीला पाणी. घागर शेतात अशी घागर ठेवायची. इथंच माझे घागरीचं पाणी पिण्यात. ताजं ताजं येऊन मला जास्त ऊन लागत नाही. तर बेकारच होणार तसं आहे. पण वारं पण लागतंय की मम्मी. या तू भारी बांधस मस्त आहे. भारी वाटत. मतदान को टाकतस तर बरा आला असं. वर लागला नसता आणलं दंडको टाकते ना मध्ये. तर आता रंग आता जो हा काळू तसंच होणार आहे. तसं पांढरं पण नव्हतेच तरी पण. ब्लिंकिटची बॉडी ब्लिंकिट होम डिलिव्हरी. तर आपण असं पाऊस आणतो. पाऊस या टायमा खाल्ला ना मम्मीना चांगला. तर संध्याकाळच्या वेळेत एवढा कापला होता. पुन्हा उद्या बांधायचं आणि घेऊन जायचं. हो हो हो. अजून हे पट्टो कापूस आहे पूर्ण. अजून तिकडे वरती पण आहे 4 कोपरे. आता संध्याकाळ झाली 6:30 वाजले. आता गप घरात जायचं. दोर येऊन कोयती व्ह्यू आहे एकदम. सगळ्या लोकांनी भाता कापून झाले. आमचा भात सोडूच आहे खूप फूट. हो डेंजर डेंजर होऊन पण लागता. वारून आहे काय नाही. अवस्था बेकार. भात लावताना लाव घेतात कापताना हालतच होते बाबा. तर आजची मेहनत सगळं आणून ठेवलेली आहे रचलेली आहे. आता सकाळी सकाळीच एका मस्तपैकी दे धक्का करायचा फुल. तिकडे कापलेले अजून 4 कोपरे आणि असं कापून तर झालंच आहे. काही विषय नाही. बाकी सगळं आपला झालाय. तर आजचं काम झाला. तर चला घरात. बाय बाय.